भूषण गाडी घेतो सासऱ्याची, तर आताच पेढे घेऊन चाललेलो आहे आम्ही आता हे घेतलेले काजू कतली घेतलेली सासऱ्यांना खुश करू, म्हणजे जेणेकरून ते गाडी देतील मन मोकळ्याप्रमाणे. एवढी त्यांना समजणार नाही म्हटलं, आपण एक एक खाऊन घेऊ. मुंबईच्या बॉलिंगला कोण येणार आहे? दोन्ही बॉलिंग करणार आहे ना. भारत माझा देश, महाराष्ट्र माझं राज्य, पालखेड माझं गाव, ओझर. ऍक्च्युली आम्हाला कॉफी नाही प्यायची आहे, आम्ही आलोय दुसरी गोष्ट करायला. कपल आहे आमच्याकडे एक, आणले आम्ही टाइमपाससाठी. आम्ही पहिलीच मॅच पाहायला आलोय, ती पण वानखेडे स्टेडियमला, ती पण मुंबई वर्सेस CSK. मॉर्निंगची मेडिसिन घेऊन पूजाला, मनूला आणि शाडूला बाय बोलून आम्ही निघालो मुंबईला. तर भूषणची गाडी होती आमच्यासोबत, तर आम्ही ती गाडी देतोय त्यांच्या सासऱ्याला गाडी देतोय. आणि भूषणची गाडी पोलो आम्ही त्यांना देतोय, त्यांची गाडी आम्ही घेऊन चाललोय मुंबईला. आणि मुंबईला आम्ही चाललोय आज CSK वर्सेस मुंबईची मॅच बघायला. तर गाडी एक्सचेंज करायची म्हणून आम्ही इथं स्वीट्स घेतोय, त्यांना स्वीट्स देणार आणि मग आम्ही तिथून पुढं आमचा दौरा चालू करणार. कचरे घे ना. भूषण गाडी घेतो सासऱ्याची, तर आताच पेढे घेऊन चाललेलो आहे आम्ही आता हे घेतलेले काजू कतली घेतलेली सासऱ्यांना खुश करू, म्हणजे जेणेकरून ते गाडी देतील मन मोकळ्याप्रमाणे. एवढी त्यांना समजणार नाही म्हटलं, आपण एक एक खाऊन घेऊ. पोलोला इथं सोडून दिलेलं आहे, ही गाडी घेऊन चाललेलो आहे आम्ही. इतिहास टोयोटाची सासऱ्याची गाडी घेतली म्हणून दाखवण्यासाठी फक्त भूषण बसलाय ड्रायव्हर. नंतर तो म्हणे आम्हाला झोपायचंय. आता आम्ही मुंबईला चाललेलो आहे याच्या मेडिकलचं हॉस्पिटल घ्यायला. हॉस्पिटल घेऊन आम्ही तसंच मॅच बघायला जाणार आहे. मुंबईच्या बॉलिंगला कोण येणार आहे? दोन्ही बॉलिंग करणार आहे ना. पुस्तकाला इतिहासाचं कवर नाव देते मी, त्याची लवर. भारत माझा देश, भारत माझा देश, महाराष्ट्र माझं राज्य, पालखेड माझं गाव, ओझरची राणी केली एकदा तिचं नाव. अखेर तर खूप सारा स्वीकारला. आम्हीच आहे रे, स्वीकारा आम्हाला स्वीकारा तुम्ही, दत्तक घेऊन टाका. कसारा घाटामध्ये बऱ्यापैकी ट्रॅफिक लागलेली आहेत आणि भूषणचं बूट जड पडल्यामुळे त्याला ब्रेक दाबता येत नाहीये. त्यांनी वहिनीची चप्पल घातलेली आहे आणि तो खाली ब्रेक आणि क्लच दाबायचं काम चालू आहे. हे बघा गाडी पात्राशी निघाल, सोम निघाल वहिनीची गाडी चप्पल घातलेली तर ब्रेक पाका अर्जंट ब्रेक लागत डायरेक्ट. आता आम्ही कसाराच्या पुढे थांबलेलो आहे, थोडा ब्रेक घेतलेला आहे. आणि आम्ही याच्या सासऱ्याची गाडी आणलेली आहे आणि त्या गाडीचा आहे ना AC एकदम भारी आहे. AC कसं आहे? एक नंबर. सासऱ्यांची पुण्य आहे का? एकदम नाव टाकून दे माग मग मस्त आहे की गाडीवर, सासऱ्यांची पुण्य आहे. आता आम्ही मुंबईच्या थांबलेलो आहे, सगळ्यांनी वेगळं घेतलेलं आहे. पोटावर पडलेलं तो सगळ्यात पहिले आलं सगळं दाबून नाश्ता केलाय. 1500 रुपयाचा नाश्ता केला आम्ही चौघांनी मिळून. कॅन्सल पण केले. आणि विषय असा झालेला आहे, आता त्राट झोप येते, एकदम गाढ झोप येते. एकदम झोपतो आता आम्ही. तोपर्यंत ड्रायव्हर गाडी चालवतील, आम्ही तुम्हाला भेटतो. थोडं ओलाच करणार होतो पण डॉक्टर बोलले काय ओला करता म्हणे. आम्ही मुंबईमध्ये पोहोचलेलो आहेत. मुंबईची बिल्डिंग चालू झाले आहेत आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये मुंबईची ट्रॅफिक पण आम्हाला लागवली आहे. मुंबईमध्ये पोहोचलेलो आहेत सिटीमध्ये आणि आम्ही खूप रस्ते चुकू राहिलो कधीचे. तर आता बघूया. हा मॅप पण चालू आहे आमचा, 14 किलोमीटर इथून दाखवतोय. ट्रॅफिक लागलेली.
आम्ही अथक प्रयत्नानंतर स्टेडियमच्या जवळ आलेलो आहे. ती आहे अजून 4 किलोमीटर अंतर. जवळपास आमचे 17 किलोमीटरने घेतलेले आहे 1 तास. आणि हे बघा आमचे कॅप्टन आणि मॅप सांगणारे. आपण पोहोचतोय स्टेडियमला, पण त्याच्या आधी आपण बघूया मरीन ड्राईव्हचा नैसर्गिक नजारा. आता आम्ही स्टारबक्स आलेलो आहे. ऍक्च्युली आम्हाला कॉफी नाही प्यायची आहे, आम्ही आलोय दुसरी गोष्ट करायला. पण मग आता काय करणार आहे. नैसर्गिक मोडू शकत नाही. नैसर्गिक आज तो मागाशी जो भूषण बोलला होता ना, तुम्हाला मरीन ड्राईव्हला आम्ही निसर्गाचा देखावा दाखवतो, तो आता आम्ही स्टारबक्स तुम्हाला दाखवतोय. त्याच्यात कॉमन टॉयलेट आहे, त्याच्यामुळे आता खूप कंट्रोल करून बसलेलो आहे आम्ही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, सुके. A few moments later. आता आम्ही कोणत्या बीचवर आलेलो माहित नाहीये. इथून स्टेडियम 2 किलोमीटर आहे. भूषण आपण कशासाठी आलो इथं? जग मारायला. स्टारबक्सची कॉफी ने पिऊन दिलेली आहे मला आज. भूषण चष्माने आणला, त्याच्या बायको चष्मा तो घालून फोटो काढून राहिला. ए कॅमेरामॅन आहे, कपल आहे आमच्याकडे एक, आणलं आम्ही टाइमपास साठी. आता आमचं फोटोशूट करून झालेलं आहे, सगळे तापलेले आहे. कबूतर पाहिजे तुम्हाला? कबूतर पुढे गेलं. ए बा कबूतर दिसलं का? ते कबूतर इकडं खायच्या ऐवजी पहिले फोटोशूट चालू आहे, हे बघा. आणि आम्ही आता पाणीपुरी खातोय, तिकडे शेवपुरी खातोय. ये पुरी आहे इसके अंदर. आणि मॅच चालू होती ते बघा. सगळे आता वानखेडे स्टेडियम कडे जाताना आम्ही चाललोय पार्किंगला. CSK फॅन, मुंबई फॅन. आम्ही ना गाडी पार्किंग केलेली आहे स्टेडियम पासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर, आणि तिथून चाललोय पायी. आम्ही पहिलीच मॅच पाहायला आलोय, ती पण वानखेडे स्टेडियमला, ती पण मुंबई वर्सेस CSK. म्हणजे बघा आमचं मोठी भाग्य. गोष्ट आहे, भाग्य आहे. आणि तिकीट भेटलं आम्हाला 11,000 रुपयाचं. आणि हे बघा आमच्या तिघांमध्ये CSK फॅन. 3 नंबर गेटला आम्ही घुसलो होतो. आमचं ते कॅन्सल झालं, तर आम्हाला पोलीसवाले म्हणतात तुम्ही फ्रॉड आहे ना, 11,000 रुपये भरून. अशा प्रकारे परत एक पत्ता कट झालेला आहे. 5 नंबरच्या गेटवर आलो, ते 5A होतं, परत त्यांनी इथून राईट जायला लावलेले. अशा प्रकारे आम्ही एंट्री केलेली आहे. आणि येताना परत पॉवर बँक आणू नये, चार्जर आणू नये. मुंबई इंडियंस हम सबकी जान है. कशी धमाल केली मॅच मध्ये काय झालं ते बघण्यासाठी पार्ट 2 नक्की बघा. ती पण चोरीला गेली अशा प्रकारे. मॅच पडली आम्हाला. आणि ह्या एवढ्या खुश आहे कारण की यांचा धोनी यांच्या समोर कॅच आउट झाला. त्याच्यामुळे ते पण कसारा घाटामध्ये